नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1, 2, 3 आणि 4 जून या 4 दिवसांचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, सौर ऊर्जेद्वारे ऊर्जेची मागणी पूर्ण करणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दीव। दीव हा देशातील पहिला जिल्हा बनला आहे जो सौर ऊर्जेपासून संपूर्ण वीज मागणी पूर्ण करतो। दीव हा दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात आहे। दीवमध्ये एकूण 11.88 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होते। ही क्षमता दीवची संपूर्ण दिवसाची वीज मागणी पूर्ण करते। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत ही सौर ऊर्जा निर्माण करण्यात येत आहे। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी 15 जानेवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली। तर दीव हा देशातील पहिला जिल्हा ठरलेला आहे जो सौर ऊर्जेपासून संपूर्ण वीज मागणी पूर्ण करतो। नेक्स्ट आहे, पूर्ण कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा प्राप्त करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा। मे 2025 मध्ये पूर्ण कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा मिळवणारे गोवा हे मिझोराम नंतर दुसरे राज्य बनले आहे। बघा, पूर्ण कार्यात्मक साक्षरता दर्जा मिळवणारे पहिले राज्य आहे मिझोराम, दुसरे ठरलेले आहे गोवा। तर हे सर्व उल्हास अंतर्गत यश मिळवलेले आहे, म्हणजे उल्हास या योजनेअंतर्गत हे यश मिळवलेले आहे। यापूर्वी लडाख या केंद्रशासित प्रदेशाने देखील पूर्ण कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा प्राप्त केला आहे। जेव्हा एखाद्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या 95% लोकसंख्येची कार्यक्षमतेने साक्षर होते तेव्हा ती पूर्णपणे कार्यक्षम साक्षर मानली जाते। म्हणजे 95% पेक्षा जास्त लोकसंख्या कार्यक्षमतेने साक्षर असेल तर ती पूर्णपणे कार्यक्षम साक्षर मानली जाते। भारत सरकारने 2030 पर्यंत पूर्ण कार्यात्मक साक्षरता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे। पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करण्यासाठी भारत सरकारने 2022 मध्ये उल्हास कार्यक्रम सुरू केला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच 2025 ची मिस वर्ल्ड कोण बनली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओपल सुचाता चुयांगश्री। थायलंडच्या ओपल सुचाता चुयांगश्रीने मिस वर्ल्ड 2025 चा किताब जिंकला आहे। ओपल सुचाता यांनी मल्टीमीडिया पुरस्काराचा अतिरिक्त पुरस्कार देखील जिंकलेला आहे। मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 आवृत्ती होती 72वी। ठिकाण आहे हैदराबाद, तेलंगणा। या स्पर्धेत 108 देशातील सहभागींनी भाग घेतला होता। ओपल सुचाता चुयांगश्री हिला मिस वर्ल्ड 2024 क्रिस्टिना पिस्कोवा यांनी मिस वर्ल्ड 2025 चा ताज घातलेला आहे। विजेत्याला 3 कोटी रुपयांचा हिऱ्याचा मुकुट मिळतो, ज्यामध्ये 1770 मौल्यवान हिरे जडवलेले असतात। मिस वर्ल्ड 2025 च्या उपविजेत्या कोण आहेत बघा? प्रथम उपविजेते आहे हसेट डेरेज, इथिओपिया। द्वितीय उपविजेता आहे माजा क्लासदा, पोलंड। तिसरे उपविजेता आहे ऑर्ली जोआकिम, मार्टिनिक। तर भारताच्या नंदिनी गुप्ता हिने मिस वर्ल्ड टॉप मॉडेलचा पुरस्कार जिंकलेला आहे। नेक्स्ट आहे, युरेका फोर्ब्सचा ब्रँड एम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रद्धा कपूर। जून 2025 मध्ये आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या युरेका फोर्ब्स लिमिटेड कंपनीची ब्रँड एम्बेसिडर म्हणून श्रद्धा कपूरची नियुक्ती करण्यात आलेली आहे। युरेका फोर्ब्सची स्थापना 1982 मध्ये भारतातील फोर्ब्स अँड कंपनी आणि स्वीडिश उत्पादक इलेक्ट्रोलक्स यांच्या संयुक्त उपक्रमातून झालेली आहे। नेक्स्ट आहे, अंकुर उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिशा। विकासाला चालना देण्यासाठी ओडिशा सरकारने अंकुर उपक्रम सुरू केला आहे। अंकुरचा लॉंग फॉर्म काय होतं बघा? अटल नेटवर्क फॉर नॉलेज अर्बनायझेशन अँड रिफॉर्म्स। गृहनिर्माण आणि शहरी विकास विभागाने या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी 6 प्रमुख संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत। अंकुरचे उद्दिष्ट आहे शाश्वत, राहण्यायोग्य आणि भविष्यासाठी तयार असलेली शहरे निर्माण करणे। हा उपक्रम 4 स्तंभांवर आधारित आहे: क्षमता निर्माण, ज्ञान आणि संशोधन, अंमलबजावणी, सहयोग आणि नवोपक्रम। या उपक्रमाद्वारे शहरे सर्व प्रकारच्या सुविधांसह भविष्यासाठी तयार केली जातील। नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची 81वी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली। 2 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची 81वी वार्षिक बैठक दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती। ही बैठक इंडिगो एअरलाइन्सने आयोजित केली होती। IATA ची वार्षिक सर्वसाधारण सभा 42 वर्षांपूर्वी 1983 मध्ये भारतात झाली होती।
जागतिक विमान वाहतूक उद्योगाचे भविष्य घडवण्यात ही बैठक महत्त्वाची भूमिका बजावेल. याची स्थापना 1945 मध्ये क्युबातील हवाना येथे झाली. कोणाची स्थापना बघा, IATA ची स्थापना झालेली आहे 1945 मध्ये क्युबातील हवाना या ठिकाणी. मुख्यालय आहे मॉन्ट्रियल, कॅनडा. सदस्य आहेत 120+ देशांमधील 349 विमान कंपन्या आणि या संस्थेचे उद्दिष्ट आहे जागतिक विमान वाहतूक धोरण तयार करण्यात सहयोग करणे. नेक्स्ट आहे US डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीचे प्रमुख कोण होते ज्यांनी राजीनामा दिला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एलोन मस्क. मे 2025 मध्ये एलोन मस्क यांनी अमेरिकेच्या सरकारी कार्यक्षमता विभागाच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. एलोन मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बजेट विधेयकावर टीका केली आणि त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. जानेवारी 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी कार्यक्षमता विभागाची स्थापना केली होती. तांत्रिक आधुनिकीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या कपातीद्वारे सरकारी संस्थांमध्ये होणारा कचरा आणि फसवणूक कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील शिवकाशीतील फटाक्यांना GI टॅगची मागणी करण्यात आली आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तमिळनाडू. तमिळनाडू राज्यातील शिवकाशी या ठिकाणातील 100 वर्षे जुन्या फटाके उद्योगाने भौगोलिक संकेत नोंदणीकडून GI टॅग मागितलेला आहे. अलीकडेच तमिळनाडूतील कुंभकोणमच्या सुपारीला GI टॅग मिळालेला आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिले AI स्पेशल इकॉनॉमिक झोन कोठे स्थापन केले जाईल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवा रायपूर, छत्तीसगड. छत्तीसगडमधील नवा रायपूर येथे भारतातील पहिले AI स्पेशल इकॉनॉमिक झोन स्थापन केले जाणार आहे. हे रॅक बँक कंपनी विकसित करत आहे. येथे 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. गुगल, मायक्रोसॉफ्ट, OpenAI यासारख्या कंपन्या येथे काम करू शकतात. या प्रकल्पामुळे भारताला AI तंत्रज्ञानात प्रगती करण्यास मदत होणार आहे. नेक्स्ट आहे ग्लोबल इंडियन ऑफ द इयर 2025 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सद्गुरू जग्गी वासुदेव. ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांना कॅनडा इंडिया फाउंडेशनतर्फे ग्लोबल इंडियन ऑफ द इयर 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरूप 50,000 कॅनेडियन डॉलर्स इतके आहे. हा पुरस्कार जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना सन्मानित करतो. सद्गुरू जग्गी वासुदेव यांना 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नीरज चोप्रा. नीरज चोप्रा यांची ऑडी इंडियाचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग 2025 मध्ये 90.23 मीटर भाला फेकून त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 2007 मध्ये ऑडी अधिकृतपणे भारतात लॉन्च झाली. याचे मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी आहे. ऑडी ही एक जर्मन ऑटोमोबाईल कंपनी आहे. नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान नोमॅडिक एलिफंट 2025 हा सराव आयोजित करण्यात आला आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंगोलिया. तर बघा नोमॅडिक एलिफंट 2025 सराव सहभागी देश आहेत भारत आणि मंगोलिया. आवृत्ती आहे 17वी. कालावधी आहे 31 मे ते 13 जून आणि ठिकाण आहे मंगोलियाची राजधानी उलान बाटार. नोमॅडिक एलिफंट सराव 2004 मध्ये सुरू झाला. या सरावाचे उद्दिष्ट आहे दहशतवाद विरोधी कारवाया वाढवणे. नेक्स्ट आहे प्रिन्सेस ऑफ अस्टोरियस स्पोर्ट्स अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सेरेना विल्यम्स. सेरेना विल्यम्स यांना 2025 साठी प्रिन्सेस ऑफ अस्टोरियस स्पोर्ट्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा स्पेनचा प्रतिष्ठित नागरी पुरस्कार आहे. विजेत्याला 50,000 युरो रोख बक्षीस दिले जाते. सेरेना विल्यम्स एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. तिने 23 ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदे जिंकलेली आहेत. ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्णपदके जिंकलेली आहेत. सेरेना विल्यम्सने 2022 मध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली. नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात भारत पथ बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अयोध्या. अयोध्येतील रामपथ, भक्तिपथ आणि जन्मभूमी मठानंतर भारत पथ या मोठ्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी खर्च येणार आहे 100 कोटी रुपये. हा नवीन मार्ग 20 किलोमीटर लांबीचा असेल आणि प्रयागराज महामार्गावरील भारत कुंड ते रानोपलीपर्यंत बांधला जाईल. या मार्गाअंतर्गत जुन्या मार्गाचे रुंदीकरण आणि सुधारणा केली जाईल ज्यामुळे अयोध्येतील वाहतूक आणि सुविधा मजबूत होतील. या रस्त्यामुळे यात्रेकरू आणि पर्यटकांना सहज प्रवेश मिळेल ज्यामुळे भगवान राम यांचे धाकटे बंधू भरत यांच्याशी संबंधित स्थळे जोडली जातील.
नेक्स्ट आहे अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती कधी साजरी करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 31 मे 2025 रोजी. अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती 31 मे 2025 रोजी साजरी करण्यात आली. तर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी 300 रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया. बघा, जन्म आहे 31 मे 1725 रोजी. जन्मस्थान आहे चौंडी, अहिल्यानगर, महाराष्ट्र. पतींचे नाव आहे खंडेराव होळकर, माळव्याचे राज्यकर्ते. मृत्यू 13 ऑगस्ट 1795. 1767 ते 1795 पर्यंत त्यांनी मालवा राज्याची सूत्रे सांभाळली. त्यांनी काशी विश्वनाथ, सोमनाथसह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. तर अहिल्याबाई होळकर यांना लोकमाता म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट आहे कर्नाटकात तंबाखू खरेदी करण्यासाठी किमान वय 18 वर्षांवरून किती वर्ष करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 21 वर्ष. मे 2025 मध्ये कर्नाटक सरकारने तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी किमान वय 18 वरून 21 वर्ष केले आहे. आता 21 वर्षाखालील व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करू शकत नाहीत. कोणतीही व्यक्ती हुक्का बार उघडू किंवा चालवू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखू सेवन करण्यास सक्त मनाई आहे. तर दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मे 2025 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 3 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. याचे उद्दिष्ट आहे भारताची संरक्षण उत्पादन परिसंस्था मजबूत करणे आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाला प्रोत्साहन देणे. मिनीरत्न कंपनीचा दर्जा मिळाल्याने कंपन्यांना अधिक स्वायत्ता, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि सरकारी मंजुरीशिवाय गुंतवणूक करण्याची परवानगी मिळते. तर या 3 कंपन्या कोणत्या आहेत बघा. म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, स्थापना आहे 2021. तर याची विशेषता आहे बॉम्ब, रॉकेट आणि तोफखाना गोळ्यांसारख्या दारुगोळा आणि स्फोटकांचे उत्पादन करते ही कंपनी. दुसरी आहे आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, स्थापना 2021. ही जी कंपनी आहे T-19 भीष्म टँक आणि BMP-2 सारख्या चिलकती वाहने आणि टँकचे उत्पादन करते. तिसरी कंपनी आहे इंडिया ऑप्टेल लिमिटेड, याची स्थापना 2021 मध्ये आणि ही कंपनी ॲप्टो इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे की नाईट विजन डिव्हाइसेस, थर्मल इमेजिंग सिस्टम आणि टार्गेटिंग सिस्टीम बनवते. नेक्स्ट आहे 22वी आशियाई सुरक्षा शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंगापूर. आशियाई सुरक्षा शिखर परिषदेला शांग्री-ला संवाद असेही म्हणतात. त्याची 22वी आवृत्ती 2025 मध्ये आयोजित करण्यात आली. ही परिषद 30 मे ते 1 जून 2025 दरम्यान सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आली. ही परिषद इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज द्वारे आयोजित करण्यात आली. भारताकडून CDS जनरल अनिल चौहान या परिषदेत सहभागी झाले. याचे उद्दिष्ट होते संरक्षण सहकार्य मजबूत करणे, परस्पर सुरक्षा हित संबंधावर चर्चा करणे. तर विषय होता भविष्यातील युद्धे आणि युद्धे. सहभागी झालेले प्रमुख देश होते भारत, ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, नेदरलँड्स, न्यूझीलंड, फिलिपिन्स, सिंगापूर, UK आणि अमेरिका. नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाटमपूर औष्णिक वीज प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कानपूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मे 2025 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर नगर जिल्ह्यातील घाटमपूर औष्णिक वीज प्रकल्पाचा युनिट 1 राष्ट्राला समर्पित केला. हा प्रकल्प नेव्हिली उत्तर प्रदेश पॉवर लिमिटेडने विकसित केला आहे, जो NLC इंडिया लिमिटेड आणि उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पात प्रत्येकी 660 मेगावॅट क्षमतेचे 3 सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर युनिट्स आहेत, ज्यामुळे स्थापित क्षमता 1980 मेगावॅट इतकी वाढेल. या प्रकल्पाची किंमत 21,780.94 कोटी आहे. घाटमपूर औष्णिक वीज प्रकल्पाचे उर्वरित 2 युनिट 2025-26 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. नेक्स्ट आहे तिसरा लेव्हेंडर महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीर. तर बघा, हा प्रश्न आपल्या गट क साठी जो आता एक्झाम झालेली आहे त्या एक्झाममध्ये विचारलेला होता की लेव्हेंडर महोत्सव कोठे आयोजित करण्यात येतो? तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. तर 2 जून 2025 रोजी तिसरा लेव्हेंडर महोत्सव 2025 जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील बदरवाह येथे तिसरा लेव्हेंडर महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाचे आयोजन CSIR म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन जम्मूद्वारे केले जाते.
उद्दिष्ट आहे अरोमा मिशन अंतर्गत लव्हेंडर लागवडीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे. नेक्स्ट आहे बपर में सपर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश. मे 2025 मध्ये उत्तर प्रदेश वन आणि वन्यजीव विभागाने बपर में सपर योजना नावाचा एक नवीन पर्यावरणीय पर्यटन उपक्रम सुरू केला आहे. ही योजना दुधवा, पिलीभीत आणि लखीमपूर खेरी सारख्या प्रमुख व्याघ्र प्रकल्पांच्या बफर झोनमध्ये राबवली जात आहे. सुहागी बर्वा आणि कतर्निया घाट वन्यजीव अभयारण्य यासारख्या पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांचाही या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रीय सभेने स्वेच्छा मृत्यूला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक मंजूर केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रान्स. मे 2025 मध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने स्वेच्छा मृत्यूला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक मंजूर केले. स्वेच्छा मृत्यूलाच काय म्हटलेलं आहे बघा, असिस्टेड डाईंग. या विधेयकानुसार असाध्य आजारांनी ग्रस्त असलेल्या प्रौढांना त्यांच्या इच्छेनुसार मृत्यू निवडण्याची परवानगी आहे. असिस्टेड डाईंग किंवा स्वैच्छिक मृत्यू म्हणजे काय बघा, ही एक वैद्यकीय प्रक्रिया ज्यामध्ये डॉक्टर एखाद्या व्यक्तीला त्याचे जीवन संपवण्यास थेट मदत करतो. नेक्स्ट आहे अलीकडे चर्चेत असलेले राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आरोग्य सेवा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 30 मे 2025 रोजी राष्ट्रपती भवन या ठिकाणी नर्सिंग क्षेत्रात उत्कृष्ट योगदान, समर्पण, करुणा आणि योगदानासाठी 15 नर्सिंग व्यावसायिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2025 प्रदान केले. नर्सिंग क्षेत्रातील हा भारतातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे. सुरुवात 1973. हे पुरस्कार भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दिले जातात. याचा उद्देश आहे नर्सिंग व्यावसायिकांच्या निस्वार्थ सेवा, समर्पण, करुणा आणि अपवादात्मक कामगिरीचा सन्मान करणे. आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या नावावरून हे पुरस्कार देण्यात आले आहेत, ज्यांना त्यांच्या सेवेसाठी आणि योगदानासाठी लेडी विथ द लॅम्प म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट आहे आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताच्या भालाफेकपटू सचिन यादवने कोणते पदक जिंकले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रौप्य पदक. भारताच्या सचिन यादवने आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्याने 85.16 मीटर भालाफेक करून दुसरे स्थान मिळवले आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 86.40 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक जिंकले आहे. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा दक्षिण कोरियातील गुमी शहरात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने 24 पदके मिळवून पदक तालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. तर चीन या देशाने 32 पदके मिळवून पदक तालिकेत पहिले स्थान पटकावलेले आहे. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेडिएशन नावाची एक नवीन संघटना कोणत्या देशाने तयार केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन. जून 2025 मध्ये चीनने इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेडिएशन नावाची एक नवीन संघटना स्थापन केली आहे. आंतरराष्ट्रीय वाद शांततापूर्ण आणि आक्रमक नसलेल्या मार्गाने सोडवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. याचे मुख्यालय हाँगकाँग या ठिकाणी असणार आहे. संस्थापक सदस्य आहेत पाकिस्तान, इंडोनेशिया, बेलारूस, क्युबा आणि कंबोडियासह 33 देशांनी या संघटनेत सामील होण्यासाठी हस्ताक्षर केलेले आहेत. चीनने आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि स्थायी लवाद न्यायालय यासारख्या संस्थांना पर्याय म्हणून हे सादर केलेले आहे. नेक्स्ट आहे 2025च्या विश्व बॉक्सिंग कपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 पदके. विश्व बॉक्सिंग कप 2025 आयोजन ब्राझील या ठिकाणी. ही जागतिक बॉक्सिंग कपची पहिली आवृत्ती होती. या स्पर्धेत 19 देशांनी भाग घेतला. भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. यामध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत. 2025च्या ब्राझील वर्ल्ड बॉक्सिंग कपमधील भारतीय पदक विजेते कोण आहेत बघा. हितेश पुरुषांचे 70 किलो सुवर्ण पदक, अविनाश जामवाल पुरुष 65 किलो गट रौप्य पदक, जदुमनी सिंग मंडेंगबम पुरुषांचे 50 किलो गट कांस्य पदक, मनीष राठोड पुरुष 55 किलो गट कांस्य पदक, सचिन पुरुष 60 किलो गट कांस्य पदक, विशाल पुरुष 90 किलो गट कांस्य पदक. नेक्स्ट आहे पुढील 5 वर्षात जागतिक तापमान वाढ किती वाढण्याची शक्यता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.5 अंश सेल्सिअस. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार 2025 ते 2029 दरम्यान जागतिक तापमान 1.5 अंश सेल्सिअसच्या मर्यादेपेक्षा जास्त होण्याची शक्यता 70% आहे. 2025 ते 2029 या कालावधीतील किमान 1 वर्ष 2024 पेक्षा जास्त उष्ण असण्याची शक्यता 80% आहे.
2015च्या पॅरिस करारात जागतिक तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे वचन दिले होते. जागतिक हवामान संघटना स्थापना झालेली आहे 23 मार्च 1950. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. सदस्य देश आहेत 193 देश आणि 6 प्रदेश आणि अध्यक्ष आहेत अब्दुल्ला अल मंडोस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने जून 2025 मध्ये बोधी यात्रा आयोजित केली? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने 2 ते 7 जून 2025 दरम्यान बोधी यात्रा आयोजित केली. या दौऱ्यात भगवान बुद्धांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांचा समावेश होता. मेकॉंग गंगा सहकार्य सदस्य देश थायलंड, कंबोडिया, लाओ, पीडीआर, व्हिएतनाम आणि म्यानमारच्या प्रतिनिधींसाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. याचे उद्दिष्ट आहे राज्याचा समृद्ध बौद्ध वारसा आणि पुरातत्वीय स्थळे जगासमोर सादर करण्यास मदत करणे. नेक्स्ट आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन केंद्रीय न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन कोठे केले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलकाता. 1 जून 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोलकाता येथील राजारहाट येथे नवीन केंद्रीय न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. पूर्व आणि ईशान्य भारतातील गुन्हेगारी प्रकरणांचा तपास मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. वैशिष्ट्य आहे डीएनए विश्लेषण, सायबर फॉरेन्सिक आणि रिमोट इन्व्हेस्टिगेशन. भारतात फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर ऑगमेंटेशन स्कीम राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे देशातील विविध ठिकाणी केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा स्थापन केल्या जात आहेत. या प्रयोगशाळांद्वारे गुन्हेगारी प्रकरणांची फॉरेन्सिक चौकशी केली जाते. नवीन फौजदारी कायद्यानुसार 7 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या फौजदारी प्रकरणांमध्ये फॉरेन्सिक तपासणी अनिवार्य आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेन्सिक सायन्सेस जगातील हे पहिले आणि एकमेव फॉरेन्सिक विद्यापीठ आहे. 2009 मध्ये स्थापन झाली. ते केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे आणि याचे कॅम्पस गांधीनगर, गुजरात या ठिकाणी आहे. नेक्स्ट आहे, 7 खंडांमधील सर्वोच्च शिखरांवर चढाई करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पदकांती विश्वनाथ कार्तिकेय. हैदराबादच्या 16 वर्षीय पदकांती विश्वनाथ कार्तिकेयने 7 समिट चॅलेंज पूर्ण करून इतिहास रचला आहे. असे करणारा तो सर्वात तरुण भारतीय आणि जगातील दुसरा तरुण व्यक्ती बनला आहे. कार्तिकेयने 7 खंडांमधील सर्वोच्च शिखरे सर केली आहेत. तर कार्तिकेयने कोणती शिखरे सर केलेली आहेत बघा? आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट नेपाळ, दक्षिण अमेरिकेतील माउंट अकोनगाऊ अर्जेंटिना, उत्तर अमेरिका खंडातील माउंट डेनाली अलास्का, आफ्रिका खंडातील माउंट किलिमांजारो टांझानिया, अंटार्क्टिका खंडातील माउंट विन्सन, ऑस्ट्रेलिया खंडातील माउंट कोसियोस्को आणि युरोप खंडातील माउंट एल्ब्रस रशिया. नेक्स्ट आहे, टाटा एअरबस हेलिकॉप्टर उत्पादन युनिट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. भारतातील टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड आणि युरोपियन एअरोस्पेस कंपनी एअरबस कर्नाटकात टाटा एअरबस हेलिकॉप्टर उत्पादन युनिट स्थापन करणार आहेत. हे युनिट कोलार जिल्ह्यातील वेमगल औद्योगिक क्षेत्रात स्थापन केले जात आहे. प्लांटमध्ये H-125 हेलिकॉप्टर तयार केले जातील. हे युनिट 2026 मध्ये सुरू होऊ शकते. नेक्स्ट आहे, IPL मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रोहित शर्मा. रोहित शर्मा IPL मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध त्याचा 300वा षटकार मारला. IPLच्या इतिहासात 300 षटकार मारणारा तो दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी फक्त क्रिस गेलने ही कामगिरी केली होती, ज्याच्या नावावर 357 षटकार आहेत. नेक्स्ट आहे, कोणत्या राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक स्मारक नाणे जारी केले आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिक्कीम. 29 मे 2025 रोजी सिक्कीम राज्याच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक स्मारक नाणे आणि टपाल तिकीट देखील जारी केले आहे. सिक्कीम 16 मे रोजी आपला राज्य दिन साजरा करतो. 2025 मध्ये सिक्कीमच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली. 1975 मध्ये सिक्कीम हे भारताचे 22वे राज्य बनले. नेक्स्ट आहे, सॅटियागो पेना हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहे जे त्यांच्या पहिल्या भारत भेटीवर आले होते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पॅराग्वे. पॅराग्वेचे अध्यक्ष सॅटियागो पेना पेलासियोस हे 2 ते 4 जून 2025 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आले होते. हा त्यांचा पहिला भारत दौरा आहे आणि पॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचा दुसरा दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. भारत आणि पॅराग्वे व्यापार, शेती, आरोग्य, औषध निर्माण
आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. नेक्स्ट आहे दक्षिण आशियातील सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली कोठे स्थापित करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली. जून 2025 मध्ये दक्षिण दिल्लीतील किलकार येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले. याची क्षमता 20 मेगावॅट एवढी आहे. वीज पुरवठा खंडित असताना परिसरातील लोकांना 4 तास वीज पुरवठा सुनिश्चित करेल. हा प्रकल्प दिल्लीत हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि 24 तास अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली रासायनिक अभिक्रियांद्वारे वीज साठवतात आणि नंतर ती वापरतात. नेक्स्ट आहे ओकलीचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शुभमन गिल. भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार शुभमन गिल याला सनग्लासेस कंपनी ओकलीचा ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आले आहे. ओकलेशी संबंधित इतर प्रसिद्ध खेळाडू कोणते आहेत बघा? किलियन एम्बाप्पे फुटबॉल, डेमियन लियार्ड बास्केटबॉल आणि पॅट्रिक माहोल्स अमेरिकन फुटबॉलर. नेक्स्ट आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियासाठी कोणाची नियुक्ती केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मे 2025 मध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहातील 3 सदस्य संबित पात्रा, नरेश मस्के आणि कालीचरण मुंडा यांना प्रेस कौन्सिल ऑफ इंडियावर नामांकित केले आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया याची स्थापना प्रेस कौन्सिल कायद्याअंतर्गत 1978 मध्ये झाली. याचा उद्देश आहे भारतातील प्रेस स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि वर्तमानपत्रे आणि वृत्तसंस्थांचे मानन राखणे. सदस्य आहेत परिषदेत एकूण 28 सदस्य आहेत. कार्यकाळ असतो अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो. नेक्स्ट आहे लुईस मॉन्टेनेग्रो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोर्तुगाल. पोर्तुगालमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या ज्यामध्ये लुईस मॉन्टेनेग्रोच्या पक्षाने विजय मिळवला आहे. ते डेमोक्रॅटिक अलायन्सचे नेता बनले आहेत. लुईस मॉन्टेनेग्रो पुन्हा पोर्तुगालचे पंतप्रधान बनलेले आहेत. तर ते पहिल्यांदा 2024 मध्ये पंतप्रधान झाले होते. नेक्स्ट आहे थायलंड ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग टूर्नामेंट 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 पदके. भारताने 4थ्या थायलंड ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत 2 सुवर्ण पदकांसह एकूण 8 पदके जिंकली आहेत. तर दीपकने 75 किलो गटामध्ये आणि नमन तंवरने 90 किलो गट यामध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहेत. नेक्स्ट आहे भारतातील पहिला पाळीव प्राण्यांचा खाद्य युनिकॉर्न कोणता बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डूल्स. मे 2025 मध्ये बेंगळुरू स्थित पाळीव प्राण्यांच्या अन्नाची कंपनी डूल्स आता अधिकृतपणे एक युनिकॉर्न बनली आहे. त्याचे मूल्यांकन $1 अब्ज ओलांडलेले आहे. जेव्हा एखाद्या स्टार्टअप कंपनीचे मूल्यांकन $1 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा त्याहून अधिक होते तेव्हा तिला युनिकॉर्नचा दर्जा दिला जातो. अलीकडे स्विस कंपनी नेस्लेने ड्रूल्समध्ये हिस्सा खरेदी केला आहे. ड्रूल्स यावर्षी भारतातील 4थी युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे. त्या ड्रूल्स 2010 मध्ये सुरू करण्यात आली. हे भारतातील सर्वात मोठ्या पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांच्या ब्रँडपैकी एक बनले आहे. 2025 मध्ये युनिकॉर्न बनणाऱ्या भारतीय कंपन्या जानेवारी 2025 मध्ये डीप टेक स्टार्टअप नेट्राडाइन, एप्रिल 2025 मध्ये डिजिटल पेमेंट कंपनी जस्पे, मे 2025 मध्ये लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म पोर्टर आणि मे 2025 मध्ये पाळीव प्राण्यांच्या अन्नाची कंपनी ड्रूल्स. नेक्स्ट आहे सुखदेव सिंग धिंडसा यांचे निधन झाले आहे. ते कोण होते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माजी केंद्रीय मंत्री. 28 मे 2025 रोजी माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह धिंडसा यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. ते पंजाब राज्याचे होते. ते शिरोमणी अकाली दलाशी संबंधित होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते रसायने आणि खते मंत्री आणि क्रीडा मंत्री होते. नेक्स्ट आहे युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आशिष पांडे. जून 2025 मध्ये ब्युरो ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्सने आशिष पांडे यांची युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे. याची युनियन बँक ऑफ इंडियाची स्थापना 11 नोव्हेंबर 1991 रोजी झाली. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र आणि बँकेत भारत सरकारचा 60% हिस्सा आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिले इलेक्ट्रिक मोटर चालित सेमी क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी कोणी केली? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अग्निकुल कॉस्मॉस. मे 2025 मध्ये भारतातील खासगी एरोस्पेस कंपनी अग्निकुल कॉस्मॉसने भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मोटर चालित सेमी क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे. अग्निबाण रॉकेटमध्ये हे इंजिन वापरले जाईल.
अग्निबाण रॉकेट अग्निकुल कॉस्मॉसने विकसित केलेले आहे. अग्निबाण रॉकेट हे लहान उपग्रहांना कक्षेत ठेवण्यासाठी वापरण्यासाठी डिझाईन केलेले आहे. अग्निकुल कॉस्मॉसची स्थापना 2017 मध्ये करण्यात आली. मुख्यालय आहे चेन्नई. संस्थापक आहेत श्रीनाथ रविचंद्रन आणि मोहित कुमार आणि याचे ध्येय आहे कमी खर्चात लो अर्थ ऑर्बिट मध्ये लहान उपग्रह प्रक्षेपित करणे. नेक्स्ट आहे जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जून. दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केला जातो. दूध आणि दुग्ध उद्योगाचे महत्त्व अधोरेखित करणे हे उद्दिष्ट आहे. 2025 ची थीम आहे चला दुग्ध व्यवसायाची शक्ती साजरी करूया, म्हणजेच काय लेट्स सेलिब्रेट द पॉवर ऑफ डेअरी. नेक्स्ट आहे 2019 पासून किती वर्ष लडाखमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मूळ रहिवासी मानले जाईल. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15 वर्ष. 2019 पासून सलग 15 वर्ष लडाखमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मूळ रहिवाशाचा दर्जा दिला जाईल. याचा अर्थ असा की 2019 पासून लडाखमध्ये राहणाऱ्या लोकांना 2034 मध्ये मूळ रहिवासी म्हणून मान्यता मिळू शकेल. याचे उद्दिष्ट आहे लडाखची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपणे. 31 ऑक्टोबर 2019 रोजी लडाख जम्मू आणि काश्मीरपासून वेगळे झाले आणि केंद्रशासित प्रदेश बनले. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.